फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहे ॲसिडिटीसाठी यूज होणाऱ्या टॅबलेट, जसं की सायरा डी, पॅन डी, सोमप्राज डी अशा ॲसिडिटीवर उपयोगात येणाऱ्या गोळ्या आहेत। तर सर्वात आधी म्हणजे हे ॲसिडिटीची गोळी आहे हे कसं ओळखायचं, तर त्याला सफिक्स प्राझोल हे लागलेलं असते, त्यामुळे आपण ते इझिली ओळखू शकतो। चला तर आज आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपण पाहूया सायरा डी। सायरा डी ही गोळी रॅबेप्राझोल प्लस डोमपेरिडोन अशा 2 कंटेननी मिळून बनवलेली आहे। नॉर्मल ॲसिडिटीसाठी हे यूज होते आणि ॲसिडिटीचे नॉर्मल सिम्पटम म्हणजे मळमळ होणे, छातीत दुखणे किंवा पोटात जळजळ होणे इत्यादी। नंतर सायरा डी हे सिस्टोबिक कंपनीचा ब्रँड आहे आणि हा ब्रँड या कंटेनमध्ये सर्वात स्वस्त ब्रँड आहे। याची प्राइस फक्त 5 रुपये आहे। ही गोळी मोस्टली कोणतीही ॲसिडिटीची गोळी सकाळी उठल्यावर लगेच घ्यायची असते। तर याचा सबस्टिट्यूट म्हणजे रॅबलेट डी हा ल्युपिनचा ब्रँड आहे। त्यानंतर रॅबेमॅक DSR हा सुद्धा रॅबेप्राझोल प्लस डोमपेरिडोनचा कॉम्बिनेशन आहे आणि हा ब्रँड मॅक्लॉइड्स या कंपनीचा आहे। अशाच भरपूर प्रकारचे सबस्टिट्यूट येतात, त्यामध्ये सर्वात स्वस्त ब्रँड म्हणजे सायरा डी हाच आहे। हा सिस्टोबिकचा ब्रँड आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा। नंतर आपण पाहूया पॅन डी। पॅन डी ही टॅबलेटसुद्धा ॲसिडिटीसाठी यूज होते, पण ते हायपर ॲसिडिटीमध्ये वापरल्या जाते। ही गोळी हायपर ॲसिडिटीमध्ये यूज होते, त्यामध्ये पॅन 20, पॅन 40 अशा कमी पॉवरच्या गोळ्यासुद्धा येतात। तर तुम्हाला नॉर्मल ॲसिडिटी असेल तर तुम्ही ह्या घेऊ शकता। लहान मुलांना पॅन 20 किंवा पॅन 40 हा डोससुद्धा देऊ शकता। त्यानंतर पॅन डीमध्ये मोस्टली येणारे कंटेन म्हणजे पॅन्टाप्राझोल प्लस डोमपेरिडोन, त्यात पण 2 कंटेन आहेत। त्याची पॉवर म्हटलं म्हणजे 40 आणि 30 असे 2 कंटेनचा मिळून पॅन डी हा ब्रँड बनलेला आहे। पॅन डी हा अल्केम कंपनीचा ब्रँड आहे, तो सुद्धा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करूनच घेऊ शकता। त्याची प्राइस 17 रुपये आहे, हा खूप महाग येते। नंतर त्याचे सबस्टिट्यूट म्हणजे पॅन्टियम DSR हा इंटास कंपनीचा ब्रँड आहे आणि याची किंमतसुद्धा 17 ते 18 रुपये आहे। त्यामध्ये पॅन्टोसिड DSR हा सनफार्माचा ब्रँडसुद्धा अवेलेबल आहे, तो सुद्धा 16 रुपयाला पडते। तर यामध्ये तुम्हाला पॅन डी हा स्वस्त ब्रँड आहे। त्याचे साईड इफेक्ट म्हणजे मोस्टली ड्राय माउथ होणे, म्हणजे तोंड कोरडे पडले। त्यानंतर आपल्याला पाहायचे आहे सोमप्राज डी। सोमप्राज डी ही गोळी एकदम हाय ॲसिडिटीसाठी यूज होते। यामध्ये इसोमपॅराझोल प्लस डोमपेरिडोन असे 2 कंटेन आहे। त्याची पॉवरसुद्धा 40 आणि 30 अशी आहे आणि हा सन फार्माचा ब्रँड आहे। मोस्टली ही कंपनी खूप मोठी आहे, त्याचाच हा ब्रँड आहे। याचा सबस्टिट्यूट म्हणजे इसोफाइन DSR हा मॅक्लॉइड्सचा ब्रँड आहे आणि यामध्ये सुद्धा इसोमपॅराझोल प्लस डोमपेरिडोन येते। त्यानंतर रॅनिडम DSR, रॅनिडम DSR मध्ये सुद्धा हाच ब्रँड येते। त्यानंतर हा मॅनकाइंड कंपनीचा ब्रँड आहे आणि मोस्टली ॲसिडिटीचे साईड इफेक्ट म्हणजे डायरिया, त्यानंतर ड्राय माउथ होणे, कोणाला सुद्धा याचे सिम्पटम्स समजू शकतात। चला, अशाच व्हिडिओसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू। व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट लागली तर कमेंट करा।